आता शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे। पीएम किसान हप्ता हा आज जमा होणार आहे। आजपासून नमो शेतकरी योजनेचं वितरण केलं जाणार आहे। शेतकऱ्यांना पीक विम्याचे 2400 कोटी रुपये मिळणार आहेत। 10 लाख खात्यांमध्ये सगळे मेसेजेस येणं सुरू झालेलं आहे आणि लोकांच्या खात्यामध्ये प्रत्यक्ष पैसे देखील जमा झाले आहेत। नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे। राज्याचे मुख्यमंत्री यांनी आत्ताच आपण बघितलेलं आहे, मोठी घोषणा केलेली आहे। नमो शेतकरी योजनेचा हप्ता आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। राज्यातील लाखो शेतकऱ्यांच्या मोबाईलवर मेसेजेस सुद्धा येण्यास सुरुवात झाली आहे। काही शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झालेले आहेत, तर काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये काही तासांमध्ये मेसेजेस येणार आहेत आणि उरलेले काही जे शेतकरी असणार आहेत त्यांच्या खात्यामध्ये 2 ते 3 दिवसामध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा जमा होणार आहे। म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत, किती रक्कम मिळणार आहे, मेसेज कसा येतो आणि तो कसा चेक करायचा, पैसे आले आहेत का हे मोबाईलवर कसे चेक करायचे आणि ज्यांच्या खात्यामध्ये पैसे आले नाहीत त्यांनी काय करायचं। मित्रांनो, राज्य सरकारकडून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पुढील हप्ता वितरित करण्यास सुरुवात झालेली आहे। सुरुवातीच्या टप्प्यामध्ये जवळपास 10 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे। अनेक शेतकऱ्यांच्या मोबाईलवर बँकेचे मेसेज येऊ लागले आहेत, त्यामुळे ग्रामीण भागामध्ये आनंदाचं वातावरण बघायला मिळत आहे। या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जाते। पीएम किसान योजनेसह नमो शेतकरी योजनेचा लाभ मिळाल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळत आहे। शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे कधी येणार? मित्रांनो, काही शेतकऱ्यांना पीएम किसान आणि नमो शेतकरी योजना मिळून एकत्रित रक्कम खात्यामध्ये जमा होत आहे। अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना 2000, 4000 किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम जमा झाल्याचे मेसेजेस बघायला मिळत आहेत। ज्या शेतकऱ्यांचे सर्व कागदपत्र आणि KYC पूर्ण असेल अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जलद गतीने जमा होत आहे। मोबाईलवर मेसेज कसा येतो? मित्रांनो, पैसे जमा झाल्यानंतर बँकेकडून किंवा DBT मार्फत मोबाईलवर मेसेज येतो। त्या मेसेजमध्ये किती रक्कम जमा झाली आहे आणि कोणत्या योजनेचा हप्ता मिळालेला आहे आणि खात्यामध्ये किती शिल्लक रक्कम आहे आणि सरकारकडून किती रक्कम जमा झालेली आहे हे आपल्याला कळत असते। जर तुमचा मोबाईल नंबर बँकेला लिंक असेल तर तुम्हाला सुद्धा असा मेसेज येऊ शकतो। म्हणून मोबाईलमधील मेसेज बॉक्स सतत तपासत राहा। पैसे आले आहेत का कसे तपासायचे? सर्वप्रथम आपल्या मोबाईलवर मेसेज तपासायचा, बँकेचे मिस कॉल नंबर वापरायचा, तसेच ATMमधून मिनी स्टेटमेंटसुद्धा घेऊ शकता किंवा जवळच्या CSC सेंटरवर जाऊन खातेसुद्धा चेक करू शकता। ज्यांच्या खात्यामध्ये पैसे आले नाहीत त्यांनी काय करायचे? मित्रांनो, अनेक वेळा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात एकाच वेळी पैसे जमा होत नाहीत। काही खात्यांमध्ये पहिल्या टप्प्यात पैसे येतात तर काहींना थोडा उशीर होतो। जर तुमच्या खात्यामध्ये पैसे आले नसतील तर तुम्ही घाबरू नका। तुमची KYC पूर्ण आहे का, आधार लिंक आहे का आणि बँक खाते सक्रिय आहे का हे चेक करून घ्या। सर्वात महत्त्वाची सूचना म्हणजे कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका। सरकारकडून अधिकृत प्रक्रिया सुरू असून हप्त्याचे पैसे टप्प्याटप्प्याने जमा होत आहेत। तुमच्या गावातील इतर शेतकऱ्यांना पैसे आले असतील आणि तुम्हाला आले नसतील तर काही वेळ प्रतीक्षा करा। नमो शेतकरी योजनेचा हप्ता आता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। नमो शेतकरी योजनेचा हप्ता आता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आणि तुम्ही घाबरून जाऊ नका। तुम्हालाही येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये तुमच्या मोबाईलवर मेसेज मिळेल, तुमच्या खात्यात पैसे येतील आणि तुम्हाला पैसे आले असेल तर तुमचा तालुका कमेंटमध्ये नक्की सांगा। आता तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये जमा झालेले आहेत, पण प्रश्न असा आहे की 2000 रुपये फक्त खर्च करायचे का, त्यामधून भविष्यामध्ये लाखो रुपये तयार करायचे? आजचे फक्त 2000 रुपये पुढच्या काही वर्षामध्ये मोठी संपत्ती बनू शकतात। व्हॉट इफ आय टेल यू? हो मित्रांनो, जर तुम्हाला या 2000 रुपयांची तात्काळ गरज नसेल तर तुम्ही हे पैसे शेअर मार्केट, म्युच्युअल फंड, SIP किंवा बँकिंगमध्ये गुंतवू शकता। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत म्युच्युअल फंड म्हणजे काय, SIP कशी सुरू करायची, शेअर मार्केटमध्ये कमी पैशात गुंतवणूक कशी करायची, 2000 रुपये 5, 10 आणि 20 वर्षांमध्ये किती होऊ शकतात,
रिच पीपल पैसे कसे वाढवतात आणि बिगनर लोकांनी कोणत्या चुका टाळाव्यात. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण आजची माहिती तुमचे आर्थिक भविष्य तसेच तुमचं जीवनसुद्धा बदलू शकते. गरीब आणि श्रीमंत यांच्यातील फरक काय? मित्रांनो, गरीब माणूस पैसे मिळाले की खर्च करतो, पण श्रीमंत माणूस पैसे कामाला लावतो. म्हणजेच रिच पीपल डोंट ओनली वर्क फॉर मनी, दे मेक मनी वर्क फॉर देम. उदाहरणार्थ बघा, तुम्ही 2,000 रुपये कपड्यांमध्ये घातले, मोबाईल रिचार्ज किंवा पार्टीमध्ये खर्च केले, तर काही दिवसांमध्ये पैसे संपतील. परंतु हेच 2,000 रुपये जर तुम्ही इन्व्हेस्टमेंटमध्ये टाकले तर ते भविष्यामध्ये 20,000, 50,000 किंवा लाखो रुपयांमध्ये बदलू शकतात. पार्ट सेकंड, म्युच्युअल फंड म्हणजे काय? म्युच्युअल फंड म्हणजे अनेक लोकांचे पैसे एकत्र करून मोठ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली जाते. जसे तुम्हाला स्वतः शेअर निवडण्याची गरज नसते. प्रोफेशनल फंड मॅनेजर तुमचे पैसे मॅनेज करतो. यामध्ये सिप सर्वात प्रसिद्ध आहे. सिप म्हणजे काय? सिप म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. यामध्ये तुम्ही दर महिन्याला थोडी रक्कम गुंतवू शकता. उदाहरणार्थ दर महिन्याला 500 रुपये महिना किंवा 1,000 किंवा 2,000 रुपये प्रति महिना तुम्ही भरू शकता. स्मॉल इन्व्हेस्टमेंट प्लस लॉंग टाईम इज इक्वल टू बिग वेल्थ. म्हणजे कमी खर्च म्हणजे कमी गुंतवणूक, जास्त वेळेसाठी आणि जास्त पैसा. हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. पार्ट 4 2,000 रुपयांचे भविष्यात किती पैसे होऊ शकतात? समजा तुम्ही दर महिन्याला 2,000 रुपये सिपमध्ये गुंतवले तर सरासरी 1200% रिटर्न मिळायला लागतो. तर 5 वर्ष जवळपास 1.6 लाख. 10 वर्षाची गुंतवणूक असेल तर 4.5 लाख. 15 वर्षाची गुंतवणूक असेल तर 10 लाख आणि 20 वर्ष जवळपास गुंतवणूक केली तर तुम्हाला 20 लाख मिळू शकतात. कंपाऊंड इंटरेस्टची ताकद अशी आहे की अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी कंपाऊंड इंटरेस्टला 8th वंडर ऑफ द वर्ल्ड म्हटले होते. पार्ट 5, शेअर मार्केट म्हणजे जुगार आहे का? बऱ्याच लोकांना वाटतं शेअर मार्केट म्हणजे गॅम्बलिंग, पण रियालिटी वेगळी आहे. जर तुम्ही नॉलेजशिवाय पैसे टाकले तर तुम्हाला नुकसानच होऊ शकते. पण जर तुम्ही चांगल्या कंपन्यांमध्ये लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट केली तर शेअर मार्केट वेल्थ तयार करू शकतो. उदाहरणार्थ असं, जर कोणीतरी 10 वर्षापूर्वी चांगल्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली असती तर आज त्यांची व्हॅल्यू अनेक पट वाढलेली दिसली असती. बिगनर्स लोकांनी काय करावे? जर तुम्ही नवीन असाल तर सुरुवातीला ट्रेंडिंग करू नका, लोन घेऊन इन्व्हेस्टमेंट करू नका, एका दिवसात श्रीमंत होण्याचं स्वप्नसुद्धा बघू नका. सिप सुरू करा, लाँग टर्मचा विचार करा, कमी पैशामध्ये सुरुवात करा, लर्निंग सुरू ठेवा. स्लो इन्व्हेस्टमेंट इज बेटर दॅन नो इन्व्हेस्टमेंट. तुम्ही कमी पैशाने गुंतवणूक करा, ही तुमच्या भविष्यासाठी चांगली ठरेल. जर तुम्हाला रिस्क कमी हवी असेल तर FD, RD, पोस्ट ऑफिस स्कीम, गव्हर्मेंट बॉन्ड, पण म्युच्युअल फंड आणि शेअर मार्केटिंग लाँग टर्ममध्ये जास्त रिटर्न्स देऊ शकतात. करोडपती लोकांच्या सिक्रेट सवय. सक्सेसफुल पीपल इन्व्हेस्ट फर्स्ट अँड स्प्लेंड लेटर. ते प्रत्येक महिन्याला इन्कममधून काही हिस्सा इन्व्हेस्टमेंटमध्ये टाकतात. यालाच वेल्थ बिल्डिंग असं म्हटलं जातं. पॉवरफुल. मित्रांनो, आजचे 2,000 रुपये उद्याची मोठी संपत्ती बनू शकतात. जर तुम्ही आजपासून इन्व्हेस्टमेंट सुरू केली तर भविष्यामध्ये आर्थिक तणाव कमी होऊ शकतो. डोंट वेट टू बिकम रिच टू इन्व्हेस्ट टू बिकम रिच. याचा अर्थ असा होतो की श्रीमंत झाल्यावर गुंतवणूक करायची वाट बघू नका, तर गुंतवणूक करा म्हणजे तुम्ही श्रीमंत बनू शकता. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा.